शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा जय असो, शेतकरी एकजुटीचा जय असो, निर्यात बंदी करणाऱ्या सरकारचा जय असो, निर्यात बंदी करणाऱ्या सरकारचा जय असो, शेतकरी संघटनेचा जय असो, शेतकरी संघटनेचा जय असो, शेतकरी एकजुटीचा जय असो. शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. निर्यात बंदी करणाऱ्या सरकारचा जय असो, निर्यात बंदी करणाऱ्या सरकारचा जय असो. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असला तरी केंद्रात कोणतेही सरकार आले तरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग उपेक्षित राहत असून त्यांना त्यांच्या घामाचे दाम देण्यात सरकार कमी पडत असून याबाबत तत्कालीन खासदार सूर्यभान पाटील वहाडणे सारखे वजनदार नेते न्याय देत असल्याचे प्रतिपादन वकील संघाचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट मच्छिंद्र खिलारी यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका आंदोलनात बोलताना केले आहे. दिल्ली नजीक हरियाणा पंजाब सीमेवर शंभू येथे देशातील विविध संघटनांनी आपल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असून त्यात शेतीमालाला किमान आधारभूत किंमत MSP मिळण्यासाठी कायदा करावा, डॉक्टर MS स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करावे, कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाजीपाला व मांस यांची आयात कमी करावी, आयात शुल्कात वाढ करावी, 58 वर्षावरील शेतकरी आणि शेतमजुरांना निवृत्ती वेतन योजना लागू करावी, दरमहा 10,000 रुपये निवृत्ती वेतन द्यावे यासह विविध रास्त मागण्या शेतकऱ्यांनी केल्या असून त्यासाठी देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून सदर आंदोलन पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव तहसील प्रांगणात आज कोपरगाव तालुका शेतकरी संघटनाच्या वतीने सिफाचे रघुनाथ दादा पाटील व प्रदेश अध्यक्ष ऍडव्होकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जावरे यांच्या पुढाकाराने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित केले होते. त्यावेळी ऍडव्होकेट खिलारी बोलत होते. सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जावरे, तालुका शेतकरी समितीचे कार्यकर्ते तुषार विद्वंस, प्रवीण शिंदे, कैलास गव्हाणे, संतोष गंगवाल, आप्पासाहेब कोल्हे आदींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. सदर प्रसंगी कोपरगाव तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र खिलारी, निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जावरे, सचिन कैलास रहाणे, बाबासाहेब गव्हाणे, ऍडव्होकेट दिलीप लासुरे, ऍडव्होकेट योगेश खालकर, कोपरगाव तालुका शेतकरी समितीचे तुषार विद्वंस, प्रवीण शिंदे, संतोष गंगवाल, रंगनाथ गव्हाणे, आप्पासाहेब कोल्हे, रावसाहेब मासाळ, साहेबराव गव्हाणे, शिवाजी गायकवाड, गहिनीनाथ घुले, विजय जाधव, परबत गव्हाणे, दादासाहेब भागवत, अशोक भागवत, फकीरा चंदनशिव, प्रल्हाद जावरे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. की दिल्लीच्या सीमेवरती चाललेलं शेतकऱ्यांचं आंदोलन, त्या आंदोलनाला आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाठिंबा या नात्यानं कोपरगाव तालुका या आंदोलनाला एक पाठिंबा म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. की शेतकरी हा एक मूलभूत घटक आहे आणि हा मूलभूत घटक असताना त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. यापूर्वीचे आंदोलनं ही बघितले आपण, शेतकरी संघटना असेल, विविध संघटनांच्या वतीनं आपण बऱ्याचशा काही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या लोकशाही राज्यामध्ये ही जी काही लोकशाही चालली, ही लोकशाही नसून ही एक धतिंगशाही अशा पद्धतीचं धोरण शेतकऱ्यांच्या बाबतीत अवलंबलं जाईल. की रात्रीचे चोर येऊन एक 10-5 मिनिटं त्रास देतात, परंतु ह्या लोकशाहीतले हे जे पांढरे बगळे जे आहेत हे झोपेतही आपल्या पाठीमागे लागलेले आणि जागा असतानाही आपल्या पाठीमागे लागलेले, हे का आपलं भूत बाजूला व्हायला तयार नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर मी आपल्याला आवर्जून सांगेल, शेतकऱ्यांचा खंडकऱ्यांची चळवळ तिचा जन्म कोपरगाव तालुक्यातून झाला. कर्जमाफीचं शेतकऱ्यांचं आंदोलन हे कोपरगाव तालुक्यातून झालं आणि ह्या कोपरगाव तालुक्याला अतिशय मोठा असा वारसा आहे की ज्या खंडकऱ्यांचं आंदोलन
की ज्या श्रीरामपूर तहसील कार्यालयावरती पहिला मोर्चा नेला त्यावेळेस शेतकऱ्यांच्या वतीनं सूर्यभानजी पाटील वहाडणे यांनी हा पहिला मोर्चा नेला। दुसरा व्ही.पी. सिंगच्या काळामध्ये शेतकऱ्यांना 10,000 रुपये कर्जमाफी आली। याचं उगमस्थान सूर्यभानजी पाटील वहाडणे यांनी रुई गावातून सुरुवात केली। रुई गावातून त्याचा जन्म झाला की तो भारतभर गणला गेला। अशाच प्रकारचा जन्म परत ह्या कोपरगाव तालुक्यातून होण्याची अत्यंत गरज आहे की स्वार्थ बाजूला, परंतु आपण दुसऱ्याच्या पदरात काय टाकतो याकडे लक्ष देऊन आपण सर्वांनी काम करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। मी मागाशी सांगितलं की 10,000 एकराचं पाणी गेलं, शेती महामंडळाच्या शेतीचं पाणी गेलं, त्याचा हिशोब नाही। 4856 गोदावरी जलद कालव्यावरती वर्ग झाला, त्या 11 गावाच्या पाण्याचं मोजमाप नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दुधाचा प्रश्न मगाशी लासोरे भाऊसाहेबांनी घेतला। निश्चित प्रकारे सर्व काही कुटुंब आज ह्या दुधाच्या धंद्यावरती अवलंबून आहे। घराघरामध्ये दुधाच्या धंद्यावरती त्याचं कुटुंब चालवण्याची वेळ आलेली आहे, त्याकडेही दुर्लक्ष आहे। सरकार शेतकऱ्यांच्या विचारापासून दूर जाऊ पाहत आहे। जरी आपण आपले आमदार, लोकप्रतिनिधी, खासदार यांना आपण जरी एक शेतकरी पुत्र म्हणून पाठवत असतो, परंतु मित्र हो, ही सगळी दरोडेखोरांची, गुंडांची आणि एक चोरांची टोळी तयार झालेली होती। ही कुणाच्याही बऱ्या करता नाही। या कोपरगाव तालुक्याला रसा तळाला नेण्याची एक भूमिका या आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी करण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणून की गावोगावामध्ये की आपण जागृती केली पाहिजे। गावोगावामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि हे जे काही आंदोलन चालू झालेली आहेत, हे सरकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करते, याला आपण कोणीही बळी पडता कामा नये। आणि हा शेतकऱ्यांचा प्रश्न धसास न्यावा याच्याकरता आपण सदैव प्रयत्नशील राहावं असं मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो। आणि आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढंच मी आपल्या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रदेश शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जे दिल्ली आणि हरियाणा, पंजाबच्या सीमेवर, शंभू सीमेवर जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, किमान आधारभूत किंमत शेतमालाला मिळाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी कोपरगाव तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं होतं। आणि शेतकरी हा देशातली सर्व शेतकरी एकच आहे आणि त्यांच्या मागण्यासुद्धा एकच आहे। हा संदेश शेतकऱ्यांपर्यंत, सरकारपर्यंत जावा याच्यासाठी आज हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं। त्याच्यासाठी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगला भरघोस पाठिंबा दिलेला आहे, त्यांचा आभार मानतो। आणि आगामी काळामध्ये सरकारनं या किमान आधारभूत किमतीसाठी, MSP हमीभावासाठी कायदा करावा केंद्र सरकारने आणि कायदेशीर आधार द्यावा त्याच्या मागणीसाठी, ही प्रमुख मागणी आहे। आणि डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार सरकारनं दिला, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन। परंतु त्याचबरोबर त्यांनी ज्या शिफारशी केलेल्या आहे त्या शिफारशींची सुद्धा अंमलबजावणी केंद्र सरकारने करावी अशी आमची या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे। आणि आगामी काळामध्ये यापूर्वी कांदा, कापूस, डाळिंब यांना 12 वर्षापूर्वी जे भाव होते ते आजही भेटत नाही, निम्म्यावर आलेले, 50% घटलेले। या सर्व ऊसासह सर्व शेतमालाला आधारभूत किंमत ठरवून 50% वाढ ही द्यावी। या मोदी सरकारने 19 साली जे आम्ही दुप्पट उत्पन्न करू ही घोषणा केली होती, दुप्पट तर जाऊ द्या किंवा 50% भाव मिळावा अशी आमच्या या शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी आहे। त्याच्यासाठी शेतकऱ्यांचं आगामी काळात जे कृषी कर्ज आहे ते माफ करावं आणि आयात निर्यातीचं जे धोरण आहे ते खुलं जर केलं तर सरकारला अनुदान देण्याची सुद्धा गरज नाही। फक्त आर्थिक उदारीकरण सर्व व्यवसाय उद्योगांसाठी जर स्वीकारलं असेल तर शेतकऱ्यांसाठी आयात निर्यात जर धोरण खुलं केलं तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्याची गरज नाही, कुठलं अनुदानही देऊ नका
शेतकरी त्यांच्या पातळीवर लढतील, त्यांच्या पातळीवर भाव मिळवतील. निदान त्यांनी हे जरी केलं तरी भरपूर शेतकऱ्यांचा फायदा होईल. परंतु कांद्याला भाव वाढला का लगेच सरकार कांदा आयात करतं, डाळींचे भाव वाढले का डाळी आयात करतं. याच्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आणि शहरातील फुकट खाऊंना जे फुकट खायची सवय सरकारने लावलेली ती तात्काळ जर बंद केली तर नक्कीच शेतकऱ्यांच्या पदरी चांगले भाव मिळतील आणि शेतकऱ्यांचं जीवन उन्नत झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी आम्ही हे आंदोलन आज केलं होतं. धन्यवाद. नाही, शेतकऱ्यावर हे काही अतिरेकी नाही आहे. शेतकरी हे या देशाचं भरण पोषण करणारा घटक आहे, महत्त्वाचं आहे, पालनपोषण करणारा घटक आहे. डॉक्टर स्वामीनाथन यांनी जे सुधारित बियाणं आणले त्याच्यानंतर 30 कोटीची लोकसंख्या हातपाय कोडून मरत होती. आज 140 कोटी जनतेला खाद्य अन्न पुरवून ते बाहेरच्या देशामध्ये तिप्पट निर्यात होतं आहे. हे फक्त शेतकऱ्यांचं याच्यामध्ये योगदान आहे. ते शेतकरी काही अतिरेकी नाही किंवा पाकिस्तानचं सैन्य नाही. त्यांच्यासाठी 6-6 इंचाचे खिळे रोवले जावे, काटेरी कुंपण केलं जातं. ही अन्यायकारक घटना आहे. याच्यावर सरकारने आपलं धोरण बदलावं आणि त्यांच्याशी गांभीर्याने चर्चा करून ते प्रश्न त्यांचे मार्गी लावावे. ही येथे महत्त्वाची भूमिका सरकारने पार पाडली पाहिजे. मोदी शाह सरकारने शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला द्यायचं गाजर दाखवलेलं आहे. त्याच्यावर शेतकरी कधीही सहमत नाही. मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे मूलभूत किंमतीसाठी जे आंदोलन चालू केलेलं आहे शेतकऱ्यांनी, ते जर शेतकऱ्याला दिलं तर शेतकऱ्याला कुठल्याही अनुदानाची गरज पडणार नाही. शेतकरी समृद्ध खऱ्या अर्थाने करायचा असेल तर त्याच्या कामाला योग्य दाम याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि तुम्ही फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून काही घोषणा करत असाल तर त्याला आता शेतकरी बळी पडणार नाही. तुम्ही ठराविक उद्योगपतींचे करोडो रुपये माफ केले आणि मोदी शाह सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पुढे धजवत नाही. तर आम्हाला तुमची कर्जमाफी नको, आमच्या घामाला योग्य दाम तुम्ही दिला तर शेतकरी लाचारीतून मुक्त होईल. आम्हाला इतर काही नको, फक्त आम्हाला MSP मिनिमम सपोर्ट प्राइस हवा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला कुठलंही अनुदान देऊ नका आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही आमचं जे निर्बंध घालतात एक्सपोर्टवर ते निर्बंध बंद करा. दिल्ली येथे जे काही शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेच्या वतीने कोपरगाव येथे लाक्षणिक उपोषण 1 दिवसीय चालू आहे. ते करत असताना सर्वात महत्त्वाचं जे काही स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आणि ह्या शिफारशी अनेक वर्षापासून आहे पण त्याची तरतूद त्या ठिकाणी होत नाही. दुर्दैवाची परिस्थिती अशी की एकीकडे केंद्र सरकारने डॉक्टर स्वामीनाथनला भारतरत्न पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर केला. म्हणजे तुम्ही तिकडं पुरस्कार जाहीर करायचा आणि दुर्दैवाने त्यांनी ज्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी ज्या मांडलेल्या आहे त्या कधीही कोणत्याही सरकारने त्या ठिकाणी अंमलात आणलेल्या नाही. अजून सर्वात महत्त्वाची दुर्दैव गोष्ट सांगायची तर शेतकरी हा फक्त मतदानापुरता प्रत्येक सरकारने गृहीत धरलेला आहे. 75 वर्ष जर स्वातंत्र्य झाले देशाला मिळून तर दुर्दैवाने असंही म्हणावं लागेल की एक काळ इंग्रज बरे होते का? ते काय घेत होते आमच्याकडून? फक्त लगानच घेत होते ना, परंतु सुख सुविधा तरी चांगले देत होते. असं एकंदरीत असं चित्र आता स्वातंत्र्यानंतर 75व्या वर्षी असं सांगायचं दुर्दैवानं भाग पडत आहे. गेली अनेक सरकार गेली, काँग्रेसचे गेले असतील, BJPचे. शेतकरी कायम आशावादी राहिला का बा आता यांना मतदान करून आपल्याला निदान चांगले दिवस येतील. परंतु दुर्दैवाने प्रत्येक वेळेस शेतकऱ्याची निराशा झालेली आणि निराशा होत असताना दुर्दैवाने परत अजून एक गोष्ट सांगायची तर 288 आमदार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, परंतु पोटतिडकीने कोणी बोलायला तयार नाही. मोजके 1-2 लोक त्या ठिकाणी बोलतात. शेतकऱ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी चालवलेली एखादी संघटना त्या माध्यमातून आपल्याला आपल्या पाण्यासाठी संघर्ष करता येईल, काय हमी भावासाठी संघर्ष करता येईल तो येणाऱ्या काळात तुम्ही करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मी थांबतो. आज कोपरगाव तालुका तहसीलदार कार्यालयासमोर शेतकरी संघटनेने जे आंदोलन आज ठिकाणी उभं केलेलं आहे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण, त्याला आम्ही शेतकरी कृती समिती आणि शिवसेनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करतो.
आणि आपण बघितलं असेल की दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी हमी भाव मिळावा यासाठी दाखल झालेले आणि आंदोलन करत आहेत. वास्तविक आपल्या महाराष्ट्र स्वाभिमानी, महाराष्ट्रामधून पण शेतकऱ्यांनी जायला पाहिलं होतं, पण आता आजपर्यंत महाराष्ट्रातून काही शेतकरी गेलेले नाही. पण त्याची सुरुवात आपण कोपरगावपासून करतोय. आता ही जी ज्योत आहे, ही ज्योत कोपरगावपासून पेटते. पण माझी दोन्ही सरकारला, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विनंती आहे का शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायला लावू नका. आणि जर एकदा शेतकरी जर रस्त्यावर उतरला तर निश्चितच या महाराष्ट्रात आणि या देशात शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नाही. म्हणून तर शेतकरी घरदार सोडून त्या तुमच्या दिल्लीत येतोय ना. शेतकऱ्यांना काही हौस आली का तिथं तुमच्या दारासमोर येऊन आंदोलन करण्याची? गरज पोरं सोडून 8-8 महिन्याचं सामान घेऊन तिथं आंदोलन करण्याची? याचा विचार कुठंतरी सरकारने केला पाहिजे. आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना जर न्याय दिला नाही तर शेतकरी लवकरच रस्त्यावर उतरून उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. जसं भाऊसाहेबांच्या म्हणण्यानुसार 288 आमदार आणि 48 खासदार या महाराष्ट्रातून निवडून जातात. म्हणजे 288चे 88 आमदार भाऊसाहेब या ठिकाणी शेतकरी आहेत आणि 48 खासदार शेतकरी आहेत. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला भाव मिळत नाही, पण ह्या आमदारांच्या आणि खासदारांच्या शेतीमालाला खूप भाव मिळतो. का हे 1 एकरामध्ये जवळपास 8 कोटीचं उत्पन्न हे घेतात, पण मग माझ्या शेतकऱ्यालाच का भाव मिळत नाही? हा खरा प्रश्न आहे. म्हणजे कुठलं पीक घेतात, त्याला कुठलं खत पाणी घालतात, हे त्याला पाणी कधी घालतात, हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. पण यांचं जर इन्कम टॅक्स बघितलं, इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी तर यांच्या मालाला प्रचंड भाव मिळालेला असतो, यांना प्रचंड प्रमाणात पाणी मिळालेलं असतं, यांना खतं सुद्धा उपलब्ध झालेली असतात. पण आमच्या शेतकरी बांधवांना याच खतासाठी कुठंतरी रांगा लावावं लागतात, कुठंतरी त्याच्यासाठी आंदोलनं करावं लागतात. अतिवृष्टी असेल किंवा आसमानी संकट असेल किंवा सुलतानी संकट असेल, हे नेहमी शेतकऱ्यावर या ठिकाणीच असतं. म्हणून आज नानासाहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि कोपरगाव शेतकरी कृती समितीतर्फे मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो, शेतकरी संघटनेच्या मार्फत जे आज नानासाहेबांनी छोट्याशा आंदोलनाने जी सुरुवात केली याचं व्यापक स्वरूप येणार यात मला शंका नाही, 100% येणार. पण त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना पक्ष, नेते, मित्र आणि आपल्या स्वतःचे विचार बाजूला ठेवून फक्त शेतकरी या विचाराने एकत्र यावं लागणार आहे. आणि ते जर झालं तरच हा लढा यशस्वी होणार. अन्यथा हे जे गेल्या 20-25 वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडायचं काम वेगवेगळ्या माध्यमातून झालेलं आहे, आजही तेच होणार आहे. त्यामुळे आपल्याला सावधानती बाळगावीच लागणार आहे. वीज, पाणी आणि शेतीमालाच्या किमती यासाठी शेतकऱ्यांना भविष्यामध्ये लढा चालूच ठेवावा लागणार आहे. सरकारे येतील, जातील, नवीन विचाराचे सरकार बसतील, तोडफोड होतील, पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनाच एकत्र यावं लागणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.